नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर वाय के चौधरी, डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स, केडीएम कॉलेज नाशिक. तुम्हा सर्वांचं FY BCom या वर्गामध्ये स्वागत करतो. आजचा आपला विषय आहे व्यावसायिक पर्यावरण व उद्योजकता. या विषयाची आपण ओळख व परीक्षा पद्धती व त्याचं मूल्यमापन कसं केलं जातं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज बघणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण विषयाच्या ओळखीसोबतच अभ्यासक्रमाची सुद्धा ओळख करून घेणार आहोत. तर आपला विषय व्यावसायिक पर्यावरण आणि उद्योजकता आणि विषयाचा सांकेतिक क्रमांक आहे 116 ई. त्याला आपण कोर्स कोड 116 ई असंही म्हणू शकतो. आणि आपल्याला मागील वर्षापासून म्हणजे 2019 पासून चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम लागू झालेली असल्यामुळे जे काही तुम्हाला अंतर्गत इव्हॅल्युएशन साठी जे काही तुम्हाला टास्क दिल्या जातील, ज्या रिटन टेस्ट असतील, पेपर प्रेझेंटेशन असेल, होम असाइनमेंट असेल, अशा वेगवेगळ्या टेस्ट आपल्याला घेऊन त्यामधून आपल्याला अंतर्गत मूल्यमापन करायचं आहे आणि त्याबरोबरच अंतिम विद्यापीठाची परीक्षा द्यायची असेल. ते आपण पुढे बघणारच आहोत. विद्यार्थी मित्रांनो, विषयाची ओळख करत असतानाच आपल्याला अभ्यासक्रम सुद्धा बघणं गरजेचं आहे आणि अभ्यासक्रमामध्ये आपल्याला एकूण किती प्रकाराचा अभ्यास करावायचा आहे हे बघणं गरजेचं आहे. तर आपल्याला या विषयामध्ये जो अभ्यासक्रम दिलेला आहे तो एकूण 4 प्रकारांमध्ये विभागला गेलेला आहे. पहिलं प्रकरण आहे व्यावसायिक पर्यावरण. दुसरं जे प्रकरण आहे ते आहे पर्यावरणीय मुद्दे. तिसरं विकासाच्या समस्या आणि जे चौथं प्रकरण आहे ते आहे उद्योजक. तर आपण थोडक्यात हा अभ्यासक्रम इथं बघूयात. सविस्तरपणे आपण पुढे बघणारच आहोत. तर व्यावसायिक पर्यावरणामध्ये व्यावसायिक पर्यावरण ही संकल्पना काय आहे, त्यानंतर व्यावसायिक पर्यावरणामध्ये असणारे वेगवेगळे प्रकार आणि त्या प्रकारांमध्ये असणारे विविध घटक, या घटकांचा आपण त्याच्यात अभ्यास करणार आहोत. पर्यावरणीय मुद्दे, उद्योजक किंवा व्यावसायिक जेव्हा आपला व्यवसाय सुरू करतात त्यावेळेला कोणकोणत्या अडचणी येतात आणि व्यवसाय सुरू केल्यानंतर कोणकोणत्या पर्यावरणामध्ये आपण उपाययोजना केल्या पाहिजेत का जेणेकरून प्रदूषण होणार नाही, पर्यावरणाची हानी होणार नाही, नैसर्गिक साधन संपत्तीचं संवर्धन कसं केलं जाईल, या सगळ्या गोष्टी आपण यामध्ये बघणार आहोत. नंतर तिसरा प्रकार आहे विकासाच्या समस्या. विकासाच्या समस्या यामध्ये आपण बघणार आहोत का बेरोजगारी म्हणजे काय, दारिद्र्य म्हणजे काय, त्यानंतर प्रादेशिक असमतोल असेल, काळा पैसा, तांत्रिक ज्ञान व माहितीचा अभाव, या साऱ्या ज्या काही विकासामध्ये अडथळा आणणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यांची कारणे, त्यांच्या उपाययोजना, या सगळ्यांचा आपण अभ्यास या तिसऱ्या प्रकारामध्ये करणार आहोत. चौथं जे प्रकरण आहे ते अतिशय महत्वाचं आहे. उद्योजक म्हणजे काय, उद्योजक या संकल्पनेचा अर्थ, त्यानंतर उद्योजक व उद्योजकता यामध्ये असणारा फरक, उद्योजक व्यवस्थापक यामध्ये असणारा फरक आणि ओव्हरऑल उद्योजक या संकल्पनेमध्ये येणाऱ्या सर्व गोष्टींचा अभ्यास आपल्याला यामध्ये बघायचा आहे. त्यामध्ये उद्योजकाची क्षमता असतील, त्याचे गुण असतील, या सर्व गोष्टींचा अभ्यास आपल्याला या विषयाच्या अभ्यासक्रमामध्ये करावायचा आहे. तर अतिशय सोपा आणि सुलभ असा अभ्यासक्रम विद्यापीठाने आपल्याला या सेमिस्टरसाठी तयार करून दिलेला आहे या विषयाचा. तर आपण तो पुढे सविस्तरपणे बघूयात. अभ्यासक्रम सविस्तर बघत असताना प्रकरण पहिले व्यावसायिक पर्यावरण, यामध्ये आपण व्यावसायिक पर्यावरणाची संकल्पना, व्यावसायिक पर्यावरणाचे महत्त्व, व्यावसायिक पर्यावरण व उद्योजक यामधील असणारा आंतरसंबंध, व्यावसायिक पर्यावरणाचे विविध प्रकार, त्यामध्ये नैसर्गिक पर्यावरण असेल, आर्थिक पर्यावरण असेल, राजकीय पर्यावरण असेल, सामाजिक पर्यावरण असेल, तांत्रिक पर्यावरण असेल, सांस्कृतिक पर्यावरण असेल, शैक्षणिक पर्यावरण असेल, कायदेशीर किंवा विधी पर्यावरण असेल, आंतरसांस्कृतिक आणि भौगोलिक पर्यावरण इत्यादी पर्यावरणाचा आपण सविस्तरपणे सखोल असा अभ्यास या प्रकरणामध्ये आपण करणार आहोत. यामध्ये व्यावसायिक पर्यावरणाची संकल्पना, त्यानंतर व्यावसायिक पर्यावरणाचे महत्त्व उद्योजकाच्या दृष्टीने, समाजाच्या दृष्टीने, देशाच्या दृष्टीने, देशाच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने, या सर्व गोष्टींचा आपण याच्यामध्ये सखोल आणि सविस्तर असा अभ्यास करणार आहोत. त्याच पद्धतीने व्यावसायिक पर्यावरण व उद्योजक यामध्ये नेमका काय संबंध आहे तोही आपण याच्यामध्ये अभ्यासणार आहोत. मग तो अंतर्गत असेल, बहिर्गत असेल, तो याच्यामध्ये आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर नैसर्गिक पर्यावरणामध्ये येणारे घटक, मग ते पाणी असेल, महापूर असेल, आर्थिक संकट असतील, नैसर्गिक संकट असतील, या सगळ्यांचा आपण त्याच्यामध्ये बघणार आहोत. वातावरण असेल,
नंतर जागा असेल, आर्थिक पर्यावरणामध्ये तुमची अर्थव्यवस्था आहे. नंतर वेगवेगळ्या अर्थव्यवस्थेच्या निगडीत आर्थिक बाबी आपण आर्थिक पर्यावरणामध्ये बघणार आहोत. त्याच्यामध्ये राजकीय पैलूंचा आपण अभ्यास करणार आहोत. सामाजिक पर्यावरणामध्ये आपली संस्कृती कशी आहे, समाजामध्ये वावरताना आपल्याला येणाऱ्या अडचणी आणि त्या अडचणीवरती मात करून आपल्याला आपला उद्योग व्यवसाय कसा टिकून ठेवायचा आहे, तो आपण सामाजिक पर्यावरणामध्ये बघणार आहोत. तांत्रिक पर्यावरणाचा आजचा उद्योजक हा तांत्रिकदृष्ट्या हा हुशार असायला हवा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर त्याने आपल्या व्यवसायामध्ये उद्योगामध्ये कसा करायला हवा याचा अभ्यास आपण तांत्रिक पर्यावरणामध्ये करणार आहोत. सांस्कृतिक पर्यावरणामध्ये समाजात वावरत असताना विविध धर्माचे, विविध समाजाचे लोक राहत असतात. मग त्यांची संस्कृती काय, त्या सांस्कृतिक गोष्टींचा आढावा आपण सांस्कृतिक पर्यावरणामध्ये घेणार आहोत. शैक्षणिक पर्यावरण देखील तितकंच महत्वाचं आहे. उद्योजकाने याही गोष्टींचा विचार करून शैक्षणिक पर्यावरणाचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. कायदेशीर आणि विधी पर्यावरण हे तर आपण व्यवसाय किंवा उद्योगाचा आत्मा म्हणूयात. एखादा उद्योग किंवा व्यवसाय सुरू करत असताना आपल्याला काही कायदेशीर गोष्टींची विशेषतः काळजी घेणं खूप गरजेचं आहे. नाहीतर तुमचा उद्योग किंवा व्यवसाय बंद सुद्धा पडू शकतो. त्यासाठी लागणं असणारे परवाने, त्यासाठी लागत असणाऱ्या विविध परमिशन्स या तिथं त्याने घेणं गरजेचे आहेत आणि कागदोपत्री तो तिथे व्यवस्थितरित्या त्याच्याकडे सर्व नियमावली असायला हवी. आंतरसांस्कृतिक, ज्याला आपण क्रॉस कल्चरल असे म्हणतो, आता ग्लोबलायझेशनमुळे जग अतिशय जवळ आलेलं आहे. त्याच्यामुळे प्रादेशिक ज्या आपल्या बाउंड्रीज होत्या त्या खूप आता जवळ झालेल्या आहेत. त्यामुळे इतरही संस्कृतीचा आपल्याला अभ्यास करून व्यवसायामध्ये त्याचा कसा आपल्याला उपयोग करून घेता येईल ते आपण बघणं गरजेचं आहे. आणि त्यासोबतच भौगोलिक पर्यावरणाचा अभ्यास असणं तितकंच गरजेचं आहे उद्योजकाला. नेमकं कोणत्या आता भारतामध्ये उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या प्रकारचं ऋतुमान आपल्याला आढळते. मग उद्योजकाने या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच आपल्या उद्योगामध्ये उत्पादन केव्हा केलं पाहिजे, त्यासाठी असणारी विक्री व्यवस्था, वेगवेगळ्या गोष्टी यामध्ये आपण अभ्यासणार आहोत. दुसरे आपलं असेल पर्यावरणीय मुद्दे. यामध्ये प्रदूषण ही संकल्पना आणि प्रदूषणाचे प्रकार, प्रदूषणाची कारणे, प्रदूषणाचे उपाय, नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण करण्याचे उपाय, नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन कसे केलं जाईल आणि पर्यावरणीय संधी कोणकोणत्या आहेत, या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण प्रकरण 2 मध्ये करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे प्रदूषणाचे प्रकार आपण लहानपणापासून शिकत आलेलो आहोत. जनरली जल प्रदूषण, भूमी प्रदूषण, त्यानंतर हवा प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, हे प्रदूषणाचे प्रकार आहेत किंवा प्रदूषणाची संकल्पना काय हे आपल्याला माहित जरी असेल तरी आपल्याला आता थोडं वैचारिक लेवलला येऊन प्रदूषण ही संकल्पना समजून घ्यायची आहे. तिचे प्रकार, त्या प्रकारांमध्ये असणारी त्याची कारणे, त्यावरती उपाययोजना आपल्याला करावायच्या आहेत आणि ते प्रत्यक्षात आपल्याला अंमलात आणायचं आहे. त्याच्यावरती आपल्याला आता काम करायचं आहे. आपण आतापर्यंत फक्त शिकत आलो आहोत, पण आता आपल्याला त्याच्यावरती ऍक्च्युअल वर्क आपल्याला करावायचं आहे. मग ती कारणे असतील, ती कारणे माहिती करून त्यावरती उपाय काय आहेत, त्यासाठी आपल्याला समाज प्रबोधन करणं गरजेचं आहे. लोकांमध्ये आपल्याला एक अवेअरनेस क्रिएट करणं गरजेचं आहे. त्या दृष्टीने आपल्याला या विषयामध्ये या प्रकरणाचा अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात आलेला आहे का विद्यार्थ्यांना त्याबाबत एक जागरूकता निर्माण व्हावी आणि समाजामध्ये त्याचा त्यांनी वापर करून समाजालाही त्यांनी त्याचं उद्बोधन करणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण करण्याचे उपाय, आपल्या आजूबाजूला नैसर्गिक पर्यावरणाची हानी कमीत कमी कशी होईल यासाठी काही उपाय करणं गरजेचं आहे. जसे की झाडे लावणे असतील, कमीत कमी प्रमाणात झाडांची हानी कशी होईल, त्याच पद्धतीने इतर जे काही नैसर्गिक साधने त्याचं संवर्धन कसं करता येईल, म्हणजे आपले हेरिटेज वास्तू असतील किंवा काही नैसर्गिक संसाधने जे आपले आहेत, काही कोळशाच्या खाणी असतील किंवा आपला नैसर्गिक वायू असेल, या सर्वांचा वापर कमीत कमी प्रमाणात करून ते आपण संवर्धन त्याचं करणं गरजेचं आहे. पर्यावरणीय संधी, मग हे करत असताना उद्योजकाकडे कोणकोणत्या संधी आहेत, त्या संधी ओळखून त्यांनी आपला उद्योग आणि व्यवसाय वाढवावा, यासाठी आपण या प्रकारामध्ये या
अभ्यासक्रमाच्या माध्यमातून आपण ते समजून घेणार आहोत. प्रकरण 3 विकासाच्या समस्या. यामध्ये बेरोजगारी, बेरोजगारीची संकल्पना, प्रकार, कारणे आणि उपाययोजना. त्यानंतर दारिद्र्य, दारिद्र्याची संकल्पना, कारणे, उपाययोजना. त्यासोबतच प्रादेशिक असमतोल, संकल्पना, परिणाम आणि उपाय. सामाजिक अन्याय, संकल्पना, कारणे, उपाय. काळा पैसा, अर्थ, स्रोत, परिणाम आणि त्याचे मापदंड. आणि शेवटी तांत्रिक ज्ञान व माहितीचा अभाव आणि त्यामध्ये येणाऱ्या समस्या आणि त्या समस्यांवरच्या उपाययोजना. तर एकंदर तिसरा जो चॅप्टर आहे किंवा तिसरं जे प्रकरण आहे ते अतिशय महत्वाचं आहे. यामध्ये आपण अर्थशास्त्राच्या दृष्टीने आपण याच्यामध्ये अभ्यास बघणार आहोत. इयत्ता 12वी मध्ये असताना तुम्हाला बेरोजगारी संकल्पना माहिती असेल, दारिद्र्य संकल्पना माहिती असेल, प्रादेशिक असमतोल, सामाजिक अन्याय या दोन नवीन संकल्पना असू शकतात तुमच्या दृष्टीने, पण काळा पैसा सर्वांना माहिती आहे. त्यानंतर त्यासोबतच अतिशय शेवटचा जो मुद्दा आहे तांत्रिक ज्ञान व माहितीचा अभाव, हाही खूप महत्वाचा घटक आहे. जे काही आपला देशाचा विकास असेल किंवा आर्थिक विकास असेल, सामाजिक असेल, कोणत्याही प्रकारचा विकास असेल, त्यामध्ये जर तुमच्याकडे तांत्रिक ज्ञान व माहितीचा अभाव असेल तर तुम्हाला तुमचा व्यवसाय किंवा उद्योग हा पुढे भरभराटीस किंवा वाढवता येणार नाही. तर बेरोजगारीला आपण बेकारी असेही म्हणतो. त्यामध्ये मग ती संकल्पना काय आहे, तिचे प्रकार काय आहेत, तिची बेरोजगारीची कारणे काय आहेत, बेकारीची कारणे काय आहेत आणि त्यावरची उपाययोजना काय आहेत. मग ते उपाययोजना राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल किंवा ग्लोबल लेवलला, जागतिक लेवलला सुद्धा बेरोजगारी आज मोठ्या प्रमाणावर भेडसावते. तर त्याच्यामध्ये आपल्याला तो अभ्यास बघायचा आहे. नंतर दारिद्र्य संकल्पना समजून घेतल्यानंतर दारिद्र्याची कारणे आणि मग त्यावरच्या उपाययोजना. हा एक ब्रॉड क्वेश्चन मला तुम्हाला विचारला जाऊ शकतो. प्रादेशिक असमतोल म्हणजे काय? तर बघा आपला जो देश आहे तो बघा तुम्ही अगदी राजस्थानमध्ये गेला तर तुम्हाला वाळवंट दिसेल आणि त्याच पद्धतीने महाराष्ट्रात आला तर तुम्हाला सुपीक जमीन दिसेल किंवा आपण जम्मू काश्मीरकडे गेलो तर तुम्हाला तिकडे बर्फ दिसेल आणि त्याच पद्धतीने तुम्ही तामिळनाडूमध्ये गेलात किंवा अजून खाली साऊथकडे गेलात तर तिकडचं असणारं वातावरण, तिकडची असणारी जमीन, तिकडचं असणारं भौगोलिक जे काही घटक असतील यामध्ये आपल्याला विषमता दिसून येते. हा प्रादेशिक असमतोल आहे तो कमीत कमी कशा प्रमाणात आपल्याला कमी करता येईल, म्हणजे मग जिकडे ज्या गोष्टीची कमतरता आहे ती गोष्टीचा पुरवठा करणं खूप गरजेचं आहे. जनरली उद्योजक किंवा व्यावसायिक हा काय तो ज्या ठिकाणी सर्व गोष्टींची उपलब्धता असेल त्या ठिकाणी तो आपला व्यवसाय किंवा उद्योग सुरू करतो, पण त्याने ह्याही गोष्टीचा विचार करून का सखोल सर्व भागाचा विकास कसा होईल त्या दृष्टीने इतरत्रही आपला उद्योग व्यवसाय कसे आपण स्थापन करूयात त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. मग ती संकल्पना काय, त्याचे परिणाम आणि उपाय आपल्याला यामध्ये बघायचं आहे. सामाजिक अन्याय ही सुद्धा संकल्पना आपल्याला यामध्ये अभ्यासावायची आहे. तिचे कारणे, तिचा उपाय यामध्ये आपण बघणार आहोत. काळा पैसा असेल, काळ्या पैशाचा अर्थ काय आहे ते पॅरलल इकॉनॉमी ज्याला आपण म्हणतो, ती एक समांतर अर्थव्यवस्था याच्यावर चालत असते. तिचे स्रोत कोणकोणते, राजकीय असतील, आर्थिक असतील, भरमसाठ त्याचे स्रोत आहेत ते आपण याच्यामध्ये अभ्यासणार. आणि काळ्या पैशाचा परिणाम काय होतो आणि काळा पैसा कशा प्रकारे मोजला जाऊ शकतो, त्याचा मापदंड काय ते आपण इथे बघणार आहोत. आणि शेवटी तांत्रिक ज्ञान व माहितीचा अभाव. उद्योजक व्यावसायिकाकडे जर तांत्रिक ज्ञान आणि माहिती जर पुरेशी नसेल तर त्याला अनेक प्रकारच्या समस्या येऊ शकतात आणि मग या समस्या आल्यानंतर त्यांनी उपाययोजना काय करायला हव्यात ते आपण या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत. प्रकरण 4 उद्योजक. मग यामध्ये उद्योजक या संधीची उत्क्रांती, व्याख्या, उद्योजकाच्या क्षमता, नंतर आपण यामध्ये काही फरक अभ्यासणार आहोत. उद्योजक व व्यवस्थापक, उद्योजक व उद्योजकता, उद्योजक संकल्पना व महत्व, उद्योजकीय व बिगर उद्योजकीय व्यक्तिमत्व यामधील फरक. म्हणजे हे एकंदर प्रकरण आपल्या विषयाशी निगडित आणि आपल्या टॉपिक अभ्यासक्रमाशी निगडित आहे असं आपल्याला म्हणता येईल. का खऱ्या अर्थाने उद्योजक काय असतो हे आपण यामध्ये बघणार आहोत. त्याच्याकडे कोणते गुण असायला हवे, त्याच्याकडे कोणत्या क्षमता असायला हव्यात. नंतर उद्योजक व व्यवस्थापक यामध्ये काय फरक आहे, उद्योजक आणि उद्योजकता एकमेकांपासून कशा प्रकारे वेगळे आहेत किंवा भिन्न आहेत. तर उद्योजकीय संकल्पना आणि त्याचं महत्व काय ते आपल्याला बघायचंय. उद्योजक किंवा बिगर उद्योजक व्यक्तिमत्व यामध्ये नेमका फरक काय असतो. एक सामान्य व्यक्ती आणि उद्योजक यांचे वैचारिक पातळी कशा प्रकारे वेगवेगळी असू शकते ते आपल्याला याच्यामध्ये
अभ्यासायचं आहे. अभ्यासक्रमाची सविस्तरपणे माहिती करून घेतल्यानंतर आपल्याला या प्रकरणानिहाय लर्निंग आउटकम काय आहेत किंवा या प्रकरणाचा अभ्यास करण्यामागचा हेतू काय आहे तेही बघणं गरजेचं आहे. तर आपण बघूयात सुरुवातीला प्रकरण पहिले. या प्रकरण 1 मधून आपण काय शिकणार आहोत, तर व्यवसाय पर्यावरण ही संकल्पना समजून घेणे आणि त्याचे विविध पैलू म्हणजेच त्याचे विविध प्रकार याचा अभ्यास करायचा आहे. त्याच पद्धतीने व्यवसाय वातावरणाचे कौशल्य, सहसंबंधित पैलू व प्रकार आणि उद्योजक यांचा आंतरसंबंध अभ्यासणं हे आपण प्रकरण 1 मध्ये बघणार आहोत. प्रकरण 2 त्यामध्ये विद्यार्थ्यांना व्यवसायाच्या वातावरणाविषयी जागरूक करणे, कौशल्य समजून घेण्यास व विश्लेषण करण्यास लावणे, सक्षम पर्यावरणाच्या समस्या आणि त्यावर उपाय शोधणे या बाबी आपण प्रकरण 2 मध्ये पूर्ण करणार आहोत. प्रकरण 3 विकासाची समस्या समजून घेणे, कौशल्य विकासाची समस्या सोडवण्यासाठी विचार करण्यास विद्यार्थ्यांना प्रवृत्त करणे हे या प्रकरणामधील जे काही घटक आहे त्या घटकांचा खरा हेतू असेल. नंतर प्रकरण 4 जे असेल आपलं उद्योजकाची संकल्पना समजून घेणे, यशस्वी उद्योजकाची क्षमता, विविध संकल्पनांमध्ये फरक, कौशल्य जाणून घेणे आणि विद्यार्थ्यांकडून हे आत्मसात करून घेणे. तर नेमकं उद्योजक होण्यासाठी कोणत्या गोष्टीची गरज आहे किंवा आपल्याकडे कोणती कौशल्य असायला हवीत आणि जर ती आपल्याकडे नसतील तर आपण ती कशी मिळवायला हवीत, ती कशा प्रकारे आत्मसात करायला हवीत, यासाठी आपण काय करायला हवं, या सगळ्या गोष्टी आपण या सर्व प्रकरणांच्या माध्यमातून एक यशस्वी आणि सफल उद्योजक होण्याच्या दृष्टीने आपल्याला इथे लर्निंग आउटकम्स आपल्याला मिळवायची, शोधायची आणि ती शोधून आत्मसात करून घ्यायचे आहेत. त्यासाठी आपण या अभ्यासक्रमाचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासक्रमाची ओळख झाल्यानंतर आपण प्रकरणानिहाय लर्निंग आउटकम बघितलं का नेमकी त्या प्रकरणामधून आपल्याला काय शिकायचंय, त्याचा हेतू काय हे बघितल्यानंतर आपण अगदी व्हिडिओच्या शेवटच्या भागाकडे आलेलो आहोत. त्यामध्ये विषयाची संदर्भात असणारी परीक्षा पद्धती आणि गुणांचं मूल्यमापन कसं केलं जातं ते आपण याच्यामध्ये बघणार आहोत. तर परीक्षेचं स्वरूप जर बघितलं तर 30-70 असा रेशो आपल्याला बघावयास मिळतो. 30 मार्क हे अंतर्गत मूल्यमापनाचे असतील आणि 70 मार्क हे विद्यापीठाची जी काही अंतिम परीक्षा असेल त्यासाठी 70 गुण राखीव असतील. तर विद्यार्थी मित्रांनो, अंतर्गत मूल्यमापनामध्ये या 30 मार्कांचं आपण विभागणी कशी केलेली आहे ती तुम्ही इथे बघू शकता. लेखी परीक्षेसाठी 20 गुण असतील, होम असाइनमेंटसाठी एकूण 5 गुण असतील आणि पेपर प्रेझेंटेशनसाठी 5 गुण. अशा प्रकारे तुमचं अंतर्गत मूल्यमापन हे सेमिस्टर 1 साठी व्यावसायिक पर्यावरण व उद्योजकता या विषयासाठी असेल. त्याच पद्धतीने जी काही अंतिम परीक्षा विद्यापीठ घेत असतं सेमिस्टरच्या शेवटी ती एकूण 70 मार्कांची असेल. आणि विशेष म्हणजे या विषयाचं जे परीक्षेसाठी स्वरूप असेल हे पूर्णपणे अंतर्गत व अंतिम परीक्षेसाठी 100% लेखी स्वरूपातच प्रश्नपत्रिका असेल आणि त्यानुसार गुणांचं मूल्यमापन केलं जाईल. यामध्ये तुम्हाला प्रात्यक्षिक नसणार आहे, प्रॅक्टिकल तुम्हाला काही करावायचं नाही या विषयामध्ये. फक्त थेरी बेस पूर्ण हा पेपर असणार आहे किंवा हा कोर्स असणार आहे आणि त्यामुळे अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीने अभ्यास करून आपल्याला जास्तीत जास्त गुण कसे मिळवता येतील यासाठी विद्यार्थ्यांनी हा विषय अतिशय बेसिक लेवलला जाऊन तो समजून घेणं, त्यानंतर आपल्या भाषेमध्ये उत्तर प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची उत्तरे जी असतील ते उत्तरपत्रिकेमध्ये आपल्या भाषेमध्ये ती मांडणं हे खरं विद्यार्थ्यांचं कौशल्य आहे आणि ते तिथं त्यांनी मांडणं गरजेचं आहे. तर या पद्धतीने या पेपरची परीक्षा पद्धती व प्रश्नपत्रिकेचे मूल्यमापन किंवा गुणांचं मूल्यमापन कसं केलं जाईल हे तुम्ही इथं बघू शकता. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओच्या शेवटी आपण आभार मानण्यापूर्वी शिक्षण म्हणजे काय या प्रश्नाचं जर सामान्य उत्तर कुणालाही विचारलं तर अभ्यास करून पदवी मिळवून चांगली नोकरी मिळवणे असंच आपल्याला उत्तर अपेक्षित असतं. पण शिक्षण म्हणजे नेमकं काय, तर शिक्षणाबाबत स्वामी विवेकानंद म्हणत,
शिक्षणाचा उद्देश सकारात्मक वृत्ती रुजवणे हा आहे. बुद्धी सामर्थ्य वाढवून मन व भावनांवर अंकुश ठेवण्याची तालीम देते ते खरे शिक्षण. शिक्षण चारित्र्य निर्माण करते व जीवन कलहाला सामोरे जाऊन आव्हाने स्वीकारण्यासाठी सज्ज करते. तर उद्योजकाने किंवा व्यावसायिकाने जी काही व्यवसायामध्ये उद्योगामध्ये येणारी आव्हाने असतील त्या आव्हानांना सामोरे जाऊन आपला व्यवसाय आपला उद्योग कशा प्रकारे भरभराटीस नेता येईल यासाठी प्रयत्न करत राहणे हेच या विषयाच्या माध्यमातून आपण शिकणार आहोत. तर आपण पुढील व्हिडिओमध्ये प्रकरण पहिले व्यावसायिक पर्यावरण व उद्योजकता म्हणजे काय हे आपण त्यामध्ये बघणार आहोत. तर नक्की पुढील व्हिडिओ बघा आणि जास्तीत जास्त मुलांनी हा व्हिडिओ शेअर करा आणि आपलं जे केटीएचएम कॉलेज ई लर्निंग हे जे काही यूट्यूब पेज आहे ते जास्तीत जास्त मुलांनी सबस्क्राईब करून ते इतरांना शेअर करा. धन्यवाद. आणि शिक्षण ही सतत चालणारी प्रक्रिया आहे, त्याच्यामुळे तुम्ही सतत कीप लर्निंग म्हणजे सतत शिकत राहणे ही एक चांगली प्रक्रिया आपण राबवू शकता आणि इतरांनाही त्याचा तुम्ही फायदा करून देऊ शकता. धन्यवाद पुन्हा एकदा सर्वांचे. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये.